पंत राज्यातले 2.5 ते 3 लाख विद्यार्थी घेऊन मी मंत्रालयावर येतोय. तुमच्या दरवाजाचे उंबरे जिजून जिजून मागचे 5 महिने झालं लेकरं न्याय मागतायत, पण तुम्ही झोपी गेलेला आहात. राज्यातल्या 90 आमदारांनी आणि 15 ते 20 खासदारांनी तुम्हाला पत्रव्यवहार केला. अगदी तुमची त्या प्रश्नावर भेट पण घेतली, पण तुम्हाला जाग येत नाहीये. तुमच्या निवडणुकांचं वेळापत्रक लागलं की परीक्षा पुढे ढकलल्या जातात, पण ज्यावेळेस लेकरांवरती अन्याय होतो त्यावेळेस परीक्षा पुढेही ढकलली जात नाहीये. विषय आहे MPSCच्या परीक्षेचा. गट ब मधील 2025 ची जी जाहिरात डिसेंबर मध्ये लागत असते ती तुम्ही 25 जुलै 2025 ला लावली आणि वयोमर्यादा गणना 1 नोव्हेंबर 2025 ठेवली. 1 जानेवारी ते 1 नोव्हेंबर मध्ये खूप विद्यार्थी एज बार होत आहेत. तेच 2.5 ते 3 लाख विद्यार्थी आज आंदोलनाचं शस्त्र घेऊन तुमच्या समोर उभे ठाकतील, कारण की तुम्ही मुर्दाड आहात, तुम्ही झोपलेले आहात, तुम्हाला फक्त अन्यायच करता येतो. त्यामुळं सुधरा. अरे राज्यातले आमदार खासदार म्हणतायत, लोकप्रतिनिधी म्हणतायत की ही परीक्षा पुढे ढकला आणि या शेतकऱ्याच्या लेकरांना न्याय द्या, तरी पण तुम्हाला का फरक पडत नाही हा प्रश्न पडलाय महाराष्ट्राला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या एवढा असंवेदनशील माणूसच मी बघितला नाही हो. शेतकऱ्याची लेकरं, आमचा शेतकरी राजा शेतात घाम गाळून थोडेफार पैसे कमवून त्यातनं बी नाहीत मिळत, कर्ज पाणी करून लेकराला पुणे मुंबईला ठेवतो शिक्षणासाठी. लेकरं रात्रंदिवस कष्ट करतात. ज्या पोलीस शिपाई भरतीची 28 वरून 35 वर तुम्ही वयोमर्यादा नेली, त्याच गृह विभागाअंतर्गत येणाऱ्या या MPSCच्या परीक्षेला 1 वर्षाचा कालावधी देण्यासाठी तुमचं जातंय काय? मुळातच तुमची चूक आहे. जी डिसेंबर मध्ये घोषणा व्हायची होती ती तुम्ही जुलैमध्ये करून ठेवली. हाच सगळ्यात मोठा अन्याय आहे. याच्यावरती 4 तारखेला परीक्षा आहे, याच्यावरती लवकरात लवकर आज संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर हीच लेकरं तुमच्या समोर उभी ठाकतील आणि 1, 2, 3, 4 नाही, पूर्ण 2.5 ते 3 लाख. त्यामुळे हा इशारा आहे तुम्हाला, कारण की शेतकऱ्याच्या लेकरावर अन्याय झालेला आम्ही खपवून घेणार नाहीत. तुमच्या समोर आम्ही आंदोलनाचं अस्त्र पण उगारू.